नांदेड़ जिले की मशहूर मालेगांव की जत्रा का इस साल एहतमाम किया जा रहा है। 22 दिसंबर से शुरू हो रही इस जत्रा की तैयारियों के बारे में आज एक अहम जायजा मीटिंग का इनेकाद किया गया। नांदेड़ के रुकने पार्लियामेंट प्रताप पाटिल चिखलीकर की सदारत में मुनक्किदा इस मीटिंग में नांदेड़ जिला परिषद के मुख्तलिफ महकमों के अफसरान और जिला परिषद के साबिका ओहदेदारान व मेम्बरान मौजूद थे। मीटिंग में प्रताप पाटिल चिखलीकर ने तमाम महकमों के अफसरान को यह हिदायत की है कि मालेगांव की जत्रा के लिए सारे इंतजामात मुकम्मल किए जाएं। किसी भी चीज़ की कमी नहीं पड़नी चाहिए। जत्रा में शिरकत करने वाले अकीदतमंदों को तमाम सहूलियात फराहम की जाए, जिनमें बिजली, पानी, सेहत, साफ सफाई और सकाफती प्रोग्राम के इंतजामात शामिल है। कोरोना की वजह से पिछले 2 सालों से मालेगांव की जत्रा का इनेकाद नहीं किया जा रहा था। अब जबकि हालात मामूल पर आ चुके हैं, इसलिए 2 साल बाद फिर से ये जत्रा मुनक्किद की जा रही है। जत्रा के सारे इंतजामात जिला परिषद के तहत किए जाते हैं। इसके लिए जिला परिषद के पास अपना एक अलग से बजट भी होता है। इसके अलावा जत्रा के इंतजामात के लिए रियासती हुकूमत की जानिब से भी अलग से फंड दिया जाता है। दक्षिण भारतामधली सर्वात मोठी आणि सर्वात प्रसिद्ध अशी खंडोबारायाची यात्रा माळेगावला दरवर्षी भरत असते। यावर्षी 22 डिसेंबरपासून यात्रा सुरू होते। ऑफिशियली जरी 22 डिसेंबरला असली तरी त्याच्या अगोदर एक 8-15 दिवस आणि यात्रेच्या नंतर 15 दिवस या ठिकाणी यात्रेकरू येत असतात। या यात्रेला खरं तर वैभव प्राप्त करून दिलं ते कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेब आणि त्यांच्यानंतर देवेंद्रजी फडणवीस साहेब। योगायोगाने त्या काळामध्ये मी आमदार होतो। 2004च्या काळामध्ये विलासराव देशमुख साहेबांनी जवळपास 5.5 कोटी रुपयाचा निधी माळेगावसाठी दिला आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी 7.5 कोटी रुपयाचा निधी दिला। या व्यतिरिक्त इथे कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी किंवा मंत्र्यांनी निधी दिलेला नाही, यावरून मला सांगावं लागेल। ही यात्रा सर्वांसाठी आहे, हौशा गौशाची यात्रा आहे। या यात्रेमध्ये कोणी राजकारण करू नये अशा पद्धतीची माझी अपेक्षा आहे। या यात्रेचं वैभव वाढवण्यासाठी जे पक्ष ज्या संघटना आहेत त्या सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे आणि त्यांच्या सर्वांच्या सहकार्यातून ही यात्रा मोठी झाली पाहिजे। खरं तर 2 वर्ष कोरोनाच्या आजारामुळे यात्रा घेता आली नाही आणि यावर्षी दुसरी भर म्हणजे लंपीचा आजार जनावरांना सुरू झाला। गोवंश जे आहे आणि गोवंश या यात्रेमध्ये यावर्षी दिसणार नाही। खरं तर लोहा आणि कंधार तालुक्यातल्या लोकांना गोवंशविषयी खूप अपेक्षा मोठ्या प्रमाणात होत्या, परंतु दुर्दैवानं शासनाच्या निर्णयाप्रमाणे गोवंश म्हणजे पशु प्रदर्शन वगैरे होणार नाही, पण घोडे, उंट, गाढवं आणि अनेक पशु पक्षी या निमित्ताने यात्रेमध्ये येतात। यावर्षी घोड्याच्या, उंटाच्या आणि गाढवांच्या शर्यती घ्याव्यात अशा पद्धतीची मी सूचना केलेली आहे। प्रशासन नक्की त्या पद्धतीने विचार करेल आणि निश्चितपणानं अशा पद्धतीच्या यात्रा या ठिकाणी भरवल्या जातील। अतिशय प्रेक्षणीय या ठिकाणी यात्रा त्या होतात। मी त्या खात्याचा सभापती 1992 ते 97च्या काळामध्ये होतो आणि मला या सगळ्या गोष्टीची जाणीव आहे आणि ही यात्रा यावर्षी पण चांगल्या मोठ्या प्रमाणात, कारण मध्ये 2 वर्ष यात्रा झाली नाही, त्यामुळं शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना उत्सुकता आहे आणि खंडोबाला मानणारा वर्ग, खंडोबाचा भक्त वर्ग फार मोठा आहे। त्यामुळं खंडोबाच्या दर्शनासाठी या ठिकाणी अनेक लोक येतात। त्याही यात्रेकरूची व्यवस्था झाली पाहिजे अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी निश्चित प्रमाणात करण्यात आलेलं आहे। पंढरपूर नवीन म्हणजे की ज्या डिपार्टमेंटला जे डिपार्टमेंट ह्या ठिकाणी लागणार आहेत त्या प्रत्येक डिपार्टमेंटला आम्ही सूचित केलेलं आहे की बाबा इथं काहीही नाही कमी पडलं पाहिजे। पाणी असेल, लाईट असेल, आरोग्याची व्यवस्था असेल, रोडची पालखीची व्यवस्था असेल, कसलीही म्हणजे जे काय डिपार्टमेंटला इथं डिपार्टमेंट पूर्ण काम करेल या ठिकाणी मी एवढंच सांगतो। कंधार लोहा मतदारसंघातले लोक आपल्याला नेहमी म्हणतात की लातूरचे खासदार आमच्याकडे येत नाहीत। हे बघा, आज साहेबाला माहिती आहे मी काय बोलत नाही, मला काही बोलायची सवय नाही। मी खंदार लोहासाठी जेव्हा सरकार आमचं नव्हतं त्यावेळेस आमची व्यवस्था बेकार नव्हती। 2-8 वर्ष कोरोना काळामध्ये गेले आमचे। आता आमचं सरकार आलेलं आहे। आम्ही आणि दोन्ही साहेबांनी आत्ता सांगितलं जवळजवळ मी 500 कोटी म्हणजे जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 1000 कोटीच्या आसपास आम्ही जवळजवळ निधी दिलो आहे दोघांनी मिळून। ह्या ठिकाणी नक्कीच पुढच्याही काळामध्ये आम्ही ह्या ठिकाणी नक्कीच निधी देऊया असं मी सगळ्यांना सांगतो। आधी गैरसमज करून का मला उद्घाटन करायची सवय नाही आणि बोलत नाही कधीच, पण साहेबाला माहिती आहे मी काय काम करत असतो।
अपन पत्रकार बंधूंना माझ्याकडे वेळोवेळी अगर आप अपने मकान, ऑफिस या दुकान के लिए किसी भी तरह का फर्नीचर खरीदना चाहते हैं तो शहर नांदेड़ में आपके लिए हाजिर है SK होम अप्लायंसेस एंड स्टील फर्नीचर। जी हाँ, हमारे यहाँ सागवानी पलंग, सादे पलंग, कुशन पलंग, सागवानी सोफे, कुशन सोफे, लोहे की अलमारी, लकड़ी की अलमारी, शोकेस, ड्रेसिंग टेबल, सिंगारदान, कुर्सियां, ऑफिस चेयर, ऑफिस टेबल, टी टेबल, इसके अलावा सभी तरह के फर्नीचर निहायत वाजबी दामों पर दस्तयाब है। इसी तरह शादी की तकरीब के लिए भी ऑर्डर के मुताबिक सभी तरह के फर्नीचर तैयार किए जाते हैं। मजीद तफसीलात के लिए हमारा पता है SK होम अप्लायंसेस एंड स्टील फर्नीचर, बरकत कॉम्प्लेक्स, रजा चौक, देगलूर नाका रोड, नांदेड़। प्रोप्राइटर आसिफ अहमद, तखीर अहमद।